जुळी मुले असूनही महिला एकदाही तपासणीसाठी आली नाही, ॲडव्हान्स मागितल्याच्या रागामधून तक्रार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल खोटा असल्याचा आमदार गोरखेंसह कुटुंबियांचा दावा, तर राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर घैसास यांच्या खासगी नर्सिंग होमची तोडफोड, भाजप महिला आंदोलकांवरती गुन्हा दाखल. डॉक्टर घैसास यांनीच मृत महिलेच्या कुटुंबियांकडे 20 लाख रुपये मागितल्याचा आरोप होता. घटस्फोटानंतर पोटगीच्या विरोधात धनंजय मुंडेंनी दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी. लग्नाचे पुरावे देण्यासाठी करुणा मुंडेंना आजची मुदत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची 4 सदस्यीय समितीकडून चौकशी सुरू. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. मुंबईकरांना लवकरच मेट्रो 3चं गिफ्ट मिळणार आहे. 10 ते 15 एप्रिलच्या दरम्यान मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता. दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी नाकापर्यंत मेट्रो धावेल. महाराष्ट्र जीएसटी विभागाची विक्रमी कर वसुली. यावर्षी 2.25 कोटींपेक्षा अधिक महसूल संकलित. संपूर्ण राज्याच्या कर महसुलामधील 60% जास्त वसुली. राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचं थैमान. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे काजू, आंब्यासह अनेक पिकांचं नुकसान. आणखी 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. अमरावती शहरामध्ये 3 युवकांचा हवेत गोळीबार. पान सेंटरवरती तरुणाच्या नावाची चौकशी करत गोळीबार. कोणीही जखमी नाही.